आणि आत्ताच एक ताजी बातमी येते ती म्हणजे साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। इथे खूप मोठ्या संख्येने पर्यटक होते। पर्यटकांची काही अंशी त्रेधा उडाल्याचंही चित्र आहे। वाई आणि महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे। पर्यटन स्थळ आहे खूप प्रसिद्ध, केवळ राज्यातून नाही तर देशभरातून इथे पर्यटक येतात आणि आता गरमीच्या मोसमामध्ये तर खूप मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होती। महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस पडायला लागलेला आहे। कदाचित हा मान्सून पूर्व पाऊस देखील असू शकतो, कारण आजच केरळमध्ये सुद्धा मान्सूनचं आगमन झालंय। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाई महाबळेश्वर मार्गावरती याच पावसामुळे एक मोठं झाड कोसळलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे। ही ती दृश्य आपण पाहतोय। प्रचंड मोठं झाड आहे आणि कदाचित पडणाऱ्या पावसामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे हे झाड कोसळले। एका गाडीचं पूर्णतः नुकसान झालंय या झाड पडण्यामुळे। राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। राहुल, काय परिस्थिती आहे साताऱ्यामधली आणि महाबळेश्वरची? यंदा कालपासूनच महाबळेश्वर वाई परिसरामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं। या भागामध्ये केव्हाही पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। आज सकाळपासूनच पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली होती, मात्र काही वेळापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे। महाबळेश्वर, पाचगणी, वाई ह्या संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पावसानं सुरुवात केलेली आहे। गारपीट होते, त्याचबरोबर वाराही सुसाट वाहतोय। त्यामुळं वाई ते महाबळेश्वर जाणारा जो रोड आहे त्याच्यामध्ये एक झाड उन्मळून पडलेलं आहे एका कारवरती। त्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सध्या पाऊस असल्यामुळं कोणतीही यंत्रणा त्या ठिकाणी आलेली नाहीये, मात्र ह्या संपूर्ण पावसामुळं आणखी काही घटना समोर येण्याची शक्यता आहे। नंदा, राहुल, तुमच्याकडनं वेळोवेळी ताजे अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।